बघा मी बनवते सांबार आहे बघा. कुकर लावलेलं होतं, याच्यामध्ये भोपळा टाकला, टमाटर टाकला, शेवगाचं शेंगा टाकलेले आहेत आणि सगळ्या डाळी टाकून मी असं कुकर लावून घेतलेलं आहे. आता कढई ठेवली आहे, त्यात फोडणी मारणार आहे बघा. कांदा वगैरे इथं कापून घेतलेली आहे मी. आता तेल टाकलेलं आहे. आता हे बघा, आता जिरी मोहरी जिरी टाकते, हे बघा मोहरी टाकते. आता कढीपत्ता टाकलेला आहे, अद्रक लसणाची पेस्ट आणि कांदा टाकून घेतलेली आहे. टमाटर टाकलेली आहे, हे बघा असं फ्राय करते. हिंग टाकते, हिंग टाकलेली. आता हळद टाकते, थोडंसं मीठ टाकते, थोडासा गरम मसाला, थोडासा काळा मसाला, हा लाल मसाला, आता सांबार मसाला टाकते, याच्यामध्ये सांबार मसाला टाकते. आता मी त्याच्यामध्ये हे टाकून घेणार आहे, कुकर लावलेलं सगळं. हे बघा असं सांबार केलेलं आहे. आता थोडंसं उकळू देते त्याला मी, 5 मिनटं उकळू देते. हे बघा माझं सांबार झालेलं आहे. आता मस्तपैकी उकळी आली आहे, हे बघा छानपैकी. इकडं मी कुकर ठेवलेले आहे, फक्त जिरा राईस करणार आहे मी. थोडंसं तेल पण टाकलं आणि तूप पण टाकले, फक्त जिरा राईस करणार आहे मी. हे बघा जिरे टाकलेले आहेत बघा, तांदूळ टाकून घेतलेले आहे. हे बघा कुकर लावलंय. आता सांबार मस्त उकळलेला आहे, हे बघा मस्तपैकी. हे बघा सांबार माझं तयार झालेलं आहे, हे बघा मस्तपैकी. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून सांगा. मी गॅस बंद करते आता. साठी केलेला आहे स्वयंपाक. हे अनवच्या डॅडीला ताट वाढून घेतलेला आहे मी. आता आज संडे स्पेशल स्वयंपाक केलेला आहे असा प्रकारचा मी. त्याला पण शेवग्याचंच वरण बनवलंय स्वयंपाक त्याच्यासाठी. हे बघा असं बनवलेलं आहे, हे बघा त्याच्यासाठी ताट बनवलंय असं.